नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे वृषभ राशीतून होणारे गोचर भ्रमण व त्याची 6 राशींना मिळणारी जोरदार शुभफळे याविषयी माहिती बघणार आहोत। 6 भाग्यवान राशी असणार आहेत, ज्या 6 भाग्यवान राशींना हा गुरु छप्पर फाडके यश आणि मोठा पैसा देणार आहे, यश देणार आहे। अशा 6 राशींवर मी आज बोलणार आहे। आपल्याला माहित आहे की गुरु हा वर्षातून एकदा दरवर्षी राशांतर करतो, त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो। मग असा हा गुरुचा गोचर आता 1 मे 2024 रोजी होणार आहे। मग तिथून पुढे 1 वर्ष म्हणजे 14 मे 2025 पर्यंत हा गुरु कसा जाणार आहे, कुठल्या राशींना अतिशय चांगला असणार आहे आणि कुठल्या अशा 6 राशी असतील ज्या भाग्यवान राशी असतील त्यांना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे ते सांगण्यासाठी मी इथं आलो आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य पहा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कुठल्या 6 राशी आहेत त्या 6 राशींना काय फळे मिळणार आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये कळेल। तत्पूर्वी तुम्हाला थोडक्यात गुरुची बेसिक माहिती देतो, म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। 9 ग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा आता असा हा अतिशुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। गुरु हा कुंडलीतील पंचम, नवम आणि दशम या 3 स्थानाचा मालक असल्यामुळे आपण गुरुवरून व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि पैसा या सगळ्या गोष्टीचा कारक गुरु आहे। या सगळ्या गोष्टी आपण गुरुवरनं पाहतो। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजे गुरु असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधू संत, महंत इत्यादी लोक गुरुच्या प्रभावाखाली येतात किंवा हे गुरुची लोक आहेत असं समजायला हरकत नाही। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 वर्ष 13 दिवस लागतात। म्हणजे सर्वसाधारणपणे हा गुरु 1 वर्षांनी राशी बदल करतो। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु हा गोचरीने जेव्हा चंद्र राशीला, आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो तेव्हा तो जोरदार शुभफळदायी असतो किंवा शुभफळ खूप छान देतो। याउलट मात्र गुरु जेव्हा गोचरीने 4था, 8वा, 12वा, 6वा आणि 3रा येतो त्यावेळी मात्र तो अशुभ फलदायी असतो। या नियमाचा विचार केला तर ज्या 5 ते 6 राशींना हे गुरुचं गोचर चंद्राच्या राशीपासून चांगलं आहे, चंद्राच्या अंतरापासून चांगलं आहे, चंद्रापासून चांगलं आहे, त्या राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे। म्हणून अशाच 6 भाग्यवान राशीबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। असा हा गुरु दिनांक 1 मे 2024 रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या म्हणजेच शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे। कारण गुरुनी शुक्राला शत्रू मानलं आहे, त्यामुळे शुक्राच्या वृषभ राशीत जातोय म्हणून लक्षात घ्या। वृषभ राशीमध्ये हा गुरु 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे। ज्योतिषशास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणताही ग्रह जेव्हा शत्रूच्या राशीत किंवा नीच राशीतून गोचर करतो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो किंवा तो आपल्या कार्यकर्तृत्वाची चांगली फळं देत नाही। त्यामुळे काही लोकांच्या मते हे गोचर अशुभ असेल, पण माझं असं मत आहे की हा गुरु शुक्राच्या राशीतून जाणार आहे, वृषभ राशीतून जाणार आहे, त्यामुळे हा काही बाबतीत अतिशय अनुकूल असणार आहे। त्याचं कारण असं आहे की पैसा देणारा गुरु धनदायी अशा शुक्राच्या श्रीमंत अशा वृषभ राशीतून जाणार आहे। वृषभ राशी श्रीमंत आणि धनधान्यांनी नटलेली अशी रास आहे, ऐश्वर्याने भरलेली रास आहे। त्यामुळं शुक्राच्या राशीमधला हा गुरु हा नक्कीच धनदायी असणार आहे। त्यामुळे हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा, तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा, आर्थिक स्थिती सुधारवणारा किंवा आर्थिक प्रगती करणारा असा असणार आहे। विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे मिळतील। मात्र असं असलं तरी हा गुरु शेवटी वृषभ या राशीत जात असल्यामुळे हा गुरु आरोग्य व अधिकार या बाबतीत प्रतिकूल असणार आहे। म्हणजे फारसा अधिकार न देणारा गुरु आहे किंवा आरोग्याच्या तक्रारी हा गुरु वाढवतो। त्यामुळे ज्या लोकांना आजार आहेत त्या लोकांचे आजार गुरुच्या अंडर येणारे गुरुचे आजार आहेत ते वाढण्याची शक्यता, त्या लोकांनी काळजी घ्या। मागील 1 वर्षाचा विचार केला तर मागील 1 वर्षात म्हणजेच एप्रिल 2023 ते मे 2024 पर्यंत गुरु हा मेष राशीत होता।
तोही गुरु बऱ्याच राशी 5 राशींना चांगला होता, बाकीच्यांना खराब होता, परंतु त्या 5 राशीच्या लोकांनाही फारशी चांगली फळ नाही मिळाली. याचं कारण काय असेल? त्याचं कारण असं होतं की या मेष राशीतल्या गुरुवर शनीची 3री दृष्टी होते. शनी जेव्हा 3री दृष्टीने क्रूर दृष्टीने पाहतो तेव्हा त्याची अशुभ फळं देतो, म्हणजे गुरुला आपली फळं चांगल्या प्रकारे देता नाही आली. त्यामुळं मागील वर्ष मरगळणारं, थोडंसं निराशा आणि उदास करणारं होतं, फारसं यशदायी नाही गेलं. मात्र आता 1 मे 2024 नंतर गुरु जेव्हा वृषभ राशीमध्ये राशांतर करतो तेव्हा कुंभेतल्या शनीच्या दृष्टीतून तो लांब जातोय की दृष्टीतून तो सुटणार आहे. ही एक सगळ्यात आनंदाची बाब आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा वृषभ राशीतला श्रीमंत राशीतला गुरु, हा पैसा देणारा गुरु हा नक्कीच चांगला जाणार आहे. मात्र 6 राशींसाठी खूप चांगला असणार लक्षात घ्या. काही राशींना काही बाबतीत प्रतिकूलच जाणार आहे. मग मी आज ह्या व्हिडिओमध्ये फक्त या 6 भाग्यवान राशीबद्दल बोलणार आहे की ज्या 6 भाग्यवान राशींना हा गुरु छप्परफाटके यश, मोठा पैसा, नावलौकिक आणि यश देणार आहे, अशाच राशीबद्दल आपण बोलणार आहे. तर आता व्हिडिओ सुरू करूया. तत्पूर्वी एक विनंती करतो की हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना हा शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मग आता सुरू करूया. अशा कोणत्या 6 भाग्यवान राशी आहेत की ज्या भाग्यवान राशींना हा गुरु अतिशय चांगली आणि जोरदार फळं देणार आहे? सुरुवात करूया. पहिली रास, 6 राशीपैकी पहिली रास म्हणजे मकर रास. 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत मकर राशीला गुरु 5वा म्हणजे राशीच्या पंचम स्थानातून जात असल्याने हा गुरु मागील 6-7 वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे. कारण मकर राशीच्या लोकांना 7.5 काळ होता, त्यामुळे ह्या मागचे 5-6 वर्ष या लोकांना भयंकर त्रास झाला. त्यामुळे आता ह्यांना हा गुरु ह्यांच्या सर्व त्रासातून मुक्त करणारा असणारा ही आनंदाची बाब मकर राशीच्या लोकांसाठी लक्षात घ्या. म्हणून मी मकर राशी सर्वात प्रथम घेतली. ह्या लोकांची 7.5 मार्च 2025 पर्यंत जरी असली, म्हणजे अजून 1 वर्ष जरी असली, तरी या गुरुमुळे किंवा ह्या शुभ गुरुमुळे 7.5चा बराच त्रास आता कमी झालेला पाहायला मिळेल. पंचम स्थानातील गुरुमुळे ह्या लोकांना बुद्धी, कला आणि घेतलेल्या विद्येच्या जोरावर मोठा पैसा हा गुरु मे नंतर मिळवून देणार आहे. हा गुरु या लोकांना आता नशिबाची साथ उत्तम देणार असल्याने या लोकांना आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश मिळणार आहे. मागील 6-6.5 वर्षापासून रखडलेली सर्व कामे आता मार्गी लागतील. यशाचा मार्ग सापडेल. काहींच्या आयुष्यामध्ये भाग्यकारक घटना घडतील. थोडक्यात हा गुरु जीवनातील दुःखाचा नाश करून सुखाची उधळण करणारा असणारा हे लक्षात घ्या. मुख्य म्हणजे हा गुरु ह्या लोकांना आता मानसिक शांतता आणि स्थिरता देणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सुख, समाधान, आनंद, प्रेम इत्यादीची प्राप्ती होणार आहे. या लोकांचं मन आता आनंदी, प्रसन्न, स्थिर आणि सकारात्मक राहणार आहे. विशेष म्हणजे संततीचं सहकार्य या लोकांना उत्तम मिळणार आहे. संततीचं सुख मिळेल. संततीबाबत एखादी शुभ घटना घडेल. संततीचा उत्कर्ष या काळामध्ये घडेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीसुद्धा होईल. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर या गुरुमुळे आता नोकरी व्यवसायामध्ये अडचणी आता बऱ्याच कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता किंवा प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे. कारण मागील काळामध्ये नोकरी व्यवसायामध्ये अपयश होतं किंवा फार प्रगती नाही झाली, आता मात्र होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये मनासारखी प्रगती होऊन अर्थप्राप्ती होणार आहे. व्यावसायिकांना हा गुरु चांगले आर्थिक लाभ करून देणार आहे. थोडक्यात या लोकांची आता आर्थिक स्थिती सुधारेल. विशेषतः पंचम स्थानामधून गुरु जात असल्यामुळे शेअर्स, सट्टा, लॉटरी किंवा ट्रेडिंग या माध्यमातून या लोकांना मोठे लाभ करून देणार आहे. बुद्धीच्या जोरावर या लोकांना आता चांगला पैसा मिळेल. पंचम स्थानामध्ये येणारा गुरु हा काहींना प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देणारा जाईल. काहींचे जुने स्नेह जुळतील किंवा नवीन नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध निर्माण होतील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा आणि शिक्षणासंबंधी यांच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल. मनापासून अभ्यास केला तर ह्यांना खूप मोठं यश मिळेल. परीक्षेमध्ये मोठं यश मिळेल. अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळेल. अपेक्षेपेक्षाही चांगली मार्क मिळतील, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. विवाह उत्सुक मुलांचा विचार केला तर विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता 15 मे 2025 पर्यंत जुळतील. म्हणजे 1 मे नंतर आता विवाहामध्ये गती येणार आहे. काहीकांचे विवाह जुळून पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना यावर्षी संतती प्राप्तीचे किंवा अपत्य प्राप्तीचे सुख मिळणारे योग आहे.
सर्वात मुख्य म्हणजे मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी, आजारपण व त्यातून होणारा मनस्ताप हा गुरु आता कमी करणार आहे। या लोकांचं आरोग्य उत्तम राहणार आहे। थोडक्यात ही भाग्यवान राशी काय का तर मागील बऱ्याच वर्षाचा त्रास हा गुरु आता कमी करणार आहे। विशेषतः आर्थिक सुबत्तता किंवा आर्थिक प्रगती करून देणार आहे। म्हणून माझ्या मते मकर राशी सर्वात भाग्यवान राशी ठरणार आहे। त्यानंतर आपण दुसरी भाग्यवान राशीचा विचार करू, ती म्हणजे कर्क रास। 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत कर्क राशीला गुरु 11वा येतोय। म्हणजे राशीच्या लाभ स्थानातून गुरु कर्क राशीला जात असल्यामुळे या राशीच्या लोकांना नानाविध लाभ करून देणारा हा गुरु जाणार आहे आणि अतिशय शुभ फळ देणार आहे। का तर गुरुचं 11व्या स्थानामधून होणारं गोचर हे अतिशय जोरदार आणि चांगलं असतं। मात्र हे जरी असलं, गुरु जरी 11वा असला तरी सध्या कर्क राशीला शनीची पनौती सुरू आहे, म्हणजे शनीचं गोचर अष्टमातून सुरू आहे। त्यामुळे ह्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास जानेवारी 23 पासून सुरू आहे। हा त्रास मार्च 25 पर्यंत असणार आहे। परंतु आता गुरुबळ येत असल्यामुळे येणारा 1 वर्ष तुम्हाला चांगलं जाईल। एक म्हण आहे त्या पद्धतीने काम होईल असं वाटतं मला, म्हणजे बुडत्याला काठीचा आधार या उक्तीप्रमाणे लाभातील आणि बलवान गुरुमुळे जानेवारी 23 पासून सुरू असलेल्या शनीच्या पनौतीचा त्रास हा 1 मे 2024 नंतर कमी करणार आहे। ही एक आनंदाची बाब कर्क राशीच्या लोकांसाठी असेल। या गुरुमुळे ह्या लोकांच्या आता मानसिक स्थितीमध्ये बराच फरक पडणार आहे। मानसिक स्थिरता येईल, मानसिक शांतता येईल, सुख समाधानाची प्राप्ती होईल। काहींना केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल। तसेच हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश देणारा गुरु आहे। या गुरुमुळे या लोकांना आता व्यवसायामध्ये लाभ होतील, आर्थिक बाबतीतही मोठे आर्थिक लाभ होतील असं दिसतं। मात्र हा गुरु षष्ठेश होऊन लाभ स्थानात जात आहे। रोगाच्या स्थानाचा मालक होऊन तो नाशक स्थानात, लाभ स्थानात जात असल्यामुळे या लोकांना मधुमेह, स्थौल्य, किडनीचे विकार असे आजार होण्याची किंवा ह्या आजारामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील। म्हणजे हा गुरु व्यवसायाने आर्थिक बाबतीत जरी चांगला असला तरी आरोग्याची काळजी कर्क राशीच्या लोकांना घ्यावी लागेल। तर याचं कारण असं आहे की षष्ठेश गुरु नाशक स्थानात, लाभ स्थानात जातोय आणि त्याचवेळी अष्टमातून शनीचं गोचर हे आरोग्याच्या बाबतीत प्रतिकूल सुरू आहे। हे लक्षात घ्या। आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आता आपण पुढे जाऊ। कर्क राशीच्या लाभात गुरु येत असल्याने या लोकांना आता नानाविध लाभ अनेक मार्गाने होणार आहे। आर्थिक लाभ त्यांचे चांगले होतील। ह्या लोकांची आता एखादी मोठी इच्छापेक्षा किंवा महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार आहे। मागील दीड वर्षापासून एखादं काम होत नसेल, ती इच्छापेक्षा पूर्ण होत नसेल, ती आता पूर्ण होणार आहे। विशेषतः बऱ्याच दिवसापासूनचे घर, वाहन, वास्तू, प्लॉट, सोने इत्यादी खरेदीचे स्वप्न आता हा गुरु पूर्ण करणार आहे। उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल। काहींना लाभातील गुरुमुळे प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल, काहींना उत्तम स्त्री सुख मिळेल, प्रियजनांचा सहवास लाभेल व त्यातून त्यांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल। विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा, शिक्षणासंबंधी सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणारा जाईल। परीक्षेमध्ये, शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल, अपेक्षेपेक्षाही चांगलं यश मिळेल। विवाहसुख जोडप्यांचा किंवा मुलामुलींचा विचार केला तर विवाहसुख मुलामुलींचे विवाह आता जुळतील आणि पार पडतील। म्हणजे 1 मे 2024 ते 15 मे 2025 पर्यंत कर्क राशीच्या लोकांना विवाहाचा योग जोरदार आहे। तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचे योग येतील। मुख्य म्हणजे लाभातील गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती आता उत्तम राहणार आहे। त्यामुळे यांना सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल। मानसिक अस्वस्थता, बेचैनी, उदासीनता हा गुरु कमी करेल। म्हणजे एकंदरीत मागील 1.5 वर्षापासून होत असलेल्या शनीच्या पनौतीच्या त्रासातून हा गुरु मुक्त करणारा असल्याने व लाभ करून देणारा असल्यामुळे माझ्या मते ही भाग्यवान राशी असणार आहे। आता आपण तिसऱ्या भाग्यवान राशीचा विचार करू। ती राशी म्हणजे वृश्चिक रास। 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत वृश्चिक राशीला गुरु 7वा म्हणजे राशीच्या सप्तम स्थानात येत असल्याने हा गुरु वृश्चिक राशीच्या लोकांना वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत अतिशय शुभ फलदायी जाणार आहे। मुख्य म्हणजे जानेवारी 2023 पासून सुरू असलेल्या शनीच्या पनौतीचा त्रास हा गुरु बराच कमी करणार आहे। वृश्चिक राशीच्या चतुर्थातून शनीचं गोचर सुरू आहे। लक्षात घ्या, वृश्चिक राशीलाही कर्क राशीप्रमाणे शनीची पनौती सुरू आहे। त्या मागील 1.5 वर्षापासून होत असलेला कौटुंबिक, मानसिक, आर्थिक आणि करिअरमधला त्रास हा बराच कमी करणार आहे। मानसिक, त्यामुळे आता ह्या गुरुमुळे ह्या लोकांना मानसिक शांतता, स्थिरता मिळणार आहे। कौटुंबिक वातावरण चांगलं राहील, मानसिक सुख समाधान मिळेल। ही या गुरुची विशेष बाब असणार आहे आणि ही गोष्ट आनंदाची, लक्षात घ्या।
राहू केतूच्या गोचरचा विचार केला तर राहू केतूचं गोचर ही अनुकूल असल्याने या लोकांना आता नोकरी व्यवसायातून मोठे आर्थिक लाभ होणार आहेत. करिअरमधील अडचणी ह्यांच्या कमी होणार आहेत, त्यामुळे प्रगती होईल. बऱ्याच लोकांना व्यवसायामध्ये अडचणी आहेत, काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा नोकरी मिळत नाही, त्या लोकांना आता पुन्हा नोकरी मिळणं किंवा नोकरीतून अर्थार्जन होणं संभव होतं. हा गुरु कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती व आनंदी वातावरण देणार आहे. या गुरुमुळे उत्तम वैवाहिक सुख आणि स्त्री सुख मिळणार आहे. तरुण तरुणींना हा गुरु प्रेम प्रकरणामध्ये भरघोस यश देईल. काहींना नवीन प्रेमप्राप्ती होणं संभवतं. ज्यांच्या प्रेम संबंधामध्ये बिघाड झाला होता तो आता नाहीसा होऊन काहींना पुन्हा प्रेम संपादन होण्याची शक्यता राहील. काहींना ज्यांचे प्रेम संबंध असतील त्या लोकांना काहींना प्रेमाचे रूपांतर प्रेमविवाहामध्ये करण्यामध्ये यश येईल किंवा यश हा गुरु देईल. या लोकांना 15 मे 25 पर्यंत विवाहयोग उत्तम राहील. विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह या काळात होतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचं सुख मिळेल. धनेश आणि पंचमेश होऊन गुरु हा सप्तम स्थानामध्ये बलवान होत असल्याने आता ह्या लोकांना व्यवसायातून चांगले लाभ होतील. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही. भागीदारी व्यवसायामध्ये हा गुरु चांगले लाभ करून देणार आहे. काहींना शेअर्स, लॉटरी, सट्टा तसेच कलेच्या माध्यमातून मोठा पैसा मिळणार आहे. चतुर्थाच्या चतुर्थानामध्ये गुरु येत असल्यामुळे चतुर्थानाची जोरदार शुभफळे मिळणार आहेत. त्यामुळे हा येणारा गुरु हा वृश्चिक राशीच्या लोकांना आता नवीन वाहन, वास्तू, प्लॉट, शेती इत्यादी खरेदीचे योग आणेल किंवा येतील. त्यामुळे अशी ही खरेदी करण्यास हरकत नाही. मागील 1 वर्षापासून खरेदी करण्याचे विचार डोक्यात सुरू आहेत, पण ते होत नव्हतं, आता नक्की होईल. तसेच काही लोकांना शेती किंवा प्लॉट विक्री करायचं आहे, त्यातून त्यांना पैसा हवा असेल तर ती त्यांची कामं मार्गी लागतील. त्यातूनही त्यांना चांगले आर्थिक लाभ होतील. लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु शिक्षणामध्ये मोठे यश देणारा आणि अपेक्षेपेक्षा चांगले मार्क देणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पण हे परीक्षेमध्ये की शिक्षणामध्ये यश देणारा हा गुरु असणार आहे. या गुरुमुळे आता लोकांची मानसिक स्थिती सकारात्मक आणि आनंदी राहणार आहे. त्यामुळे यांना मानसिक सुख, समाधान, आनंद आणि उत्तम पैसा मिळणार आहे. आरोग्याचा विचार केला तर आरोग्यही या लोकांना आता उत्तम लाभेल. मागील काही दिवसापासून होत असलेल्या आरोग्याच्या तक्रारी, आरोग्याचा त्रास या लोकांना आता कमी होणार आहे. या गुरुमुळे आता वृश्चिक राशीच्या लोकांना मान सन्मान, प्रसिद्धी, मोठं यश, अधिकार, पद आणि पैसा चांगला मिळणार आहे. संतती सुख चांगलं मिळणार आहे. थोडक्यात काय तर वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ सुख, आनंद, यश, मान, प्रसिद्धी आणि मोठा पैसा मिळवून देईल. म्हणजे मागील 1-1.5 वर्षाचा त्रासातून मुक्त करणारा हा गुरु असेल. यासाठी ही राशी भाग्यवान आहे असं माझं मत आहे. चौथी भाग्यवान राशी म्हणजे कन्या. 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत कन्या राशीला गुरु 9वा म्हणजे राशीच्या 9 म्हणजे भाग्यस्थानामध्ये येत असल्यामुळे आणि हा भाग्यस्थानाचा मालकच असल्यामुळे हा गुरु कन्या राशीच्या लोकांना शुभफलदायी आणि भाग्योदय करणारा किंवा नशिबाची साथ देणारा असणार आहे. मागील 1 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता मुक्तता होणार आहे. कारण मागील 1 वर्ष हा गुरु यांना 8वा होता. म्हणजे एप्रिल 2023 ते 1 मे 2024 पर्यंत ह्या 8व्या गुरुच्या त्रासातून या लोकांची मुक्तता होणार आहे. चतुर्थेश आणि सप्तमेश होऊन गुरु भाग्यस्थानी येत असल्याने विवाह आणि वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा गुरु अतिशय शुभफलदायी असणार आहे. सध्या कन्या राशीला शनीचं गोचर भ्रमण षष्ठातून उत्तम सुरू आहे. ते मार्च 25 पर्यंत आहे, म्हणजे 1 वर्ष आहे. 30 नोव्हेंबर 2023 पासून राशीपासून सुरू असलेले केतूचं गोचर पण, राहूचं गोचर पण ठीक आहे. थोडक्यात शनीचं गोचर चांगलं आहे, गुरुचंही गोचर चांगलं आहे. म्हणजे कन्या राशीच्या लोकांना मार्च किंवा मे 25 पर्यंतचा काळ अतिशय चांगला जाणार आहे. लक्षात घ्या. आता हा गुरु काय करेल तर ह्या लोकांना आता गुरुमुळं नशिबाची साथ, भाग्याची साथ उत्तम मिळणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात एखादी आता भाग्यकारक घटना घडेल तर काहींचा या काळात भाग्योदय होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये भरघोस यश या लोकांना मिळणार आहे. मात्र या लोकांनी धाडस आणि डेअरिंग करणं गरजेचं आहे, तरच यश मिळेल. कष्टही केलं पाहिजे. तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा हा गुरु करून देईल. काहींना नवीन संधी उपलब्ध होतील, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, हेही लक्षात ठेवा. काहींना मुलांचं आणि नातवंडांचं सुख उत्तम मिळणार आहे. विशेषतः नोकरी व्यवसायामध्ये अडचणी आता कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता आणि यश हा गुरु देणार आहे. भाग्यस्थानातील हा गुरुमुळं, भाग्यस्थानाचा कारक किंवा मालकच गुरु असल्यामुळे हा गुरु काहींना लांबचे प्रवास, तीर्थयात्रा, परदेश गमन इत्यादी घडवून आणेल.
या लोकांची आता धार्मिकता वाढेल, या लोकांच्या हातून आता मोठे धार्मिक विधी पार पडतील किंवा यांच्याकडून चांगली उपासना हा गुरु करून घेईल, तीर्थयात्रा होतील, दानधर्म होतील, हे लक्षात घ्या. काहींना या गुरुमुळे पदवी, पुरस्कार तसेच मानसन्मान मिळतील. विद्यार्थ्यांनाही हा गुरु उत्तम यश देणारा जाईल. शिक्षणासंबंधीची यांची एखादी मोठी इच्छापेक्षा पूर्ण होईल. विशेषतः उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करेल हा गुरु किंवा काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी हा गुरु देईल. 1 मे 2024 ते 14 मे 2025 या काळात या भाग्यातील गुरुमुळे कन्या राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील आणि पार पडतील. त्याचबरोबर संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचं सुख मिळणार आहे. मुख्य म्हणजे या गुरुमुळे या लोकांची मानसिक स्थिती आता सुधारेल. व्यक्ती सकारात्मक, आनंदी होईल. या लोकांना आता सुख, समाधान, आनंद याची प्राप्ती होईल. आरोग्यही यांचं उत्तम राहील. मागील 1 वर्षापासून होत असलेल्या आरोग्याच्या तक्रारी आता कमी होतील किंवा या आजारावर योग्य उपचार मिळाल्याने ह्या लोकांना आता उपशय मिळेल. थोडक्यात हा गुरु कन्या राशीच्या लोकांना मानसिक, शारीरिक स्वास्थ्य देणारा आणि भाग्योदय करणारा असणारा ही पण भाग्यवान रास आहे. त्यानंतर पुढची भाग्यवान राशी म्हणजे वृषभ राशी. आता वृषभ राशीला गुरु पहिला आहे. पहिला गुरु फारसा चांगला नसतो, तरी पण ही भाग्यवान का हे मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 2024 ते 15 मे 2025 पर्यंत गुरुचे वृषभ राशीतूनच म्हणजे राशीच्या प्रथम स्थानातून गुरुचं गोचर होत असल्याने हा गुरु काही बाबतीत अनुकूल किंवा शुभफलदायी, मात्र काही बाबतीत प्रतिकूल आणि मानसिक असमाधान देणारा जाणार आहे. कारण राशीतून होणारे गुरुचं गोचर भ्रमण हे त्रासदायक असतं. मात्र हा गुरु मागील 1 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची मुक्तता करणार हे मात्र नक्की. कारण मागील 1 वर्ष म्हणजे एप्रिल 2023 ते आता मे 24 पर्यंत ह्या राशीच्या लोकांना गुरु 12वा होता. 12वा गुरु प्रतिकूल असतो. त्यामुळे या लोकांना मागच्या 1 वर्षापासून अनारोग्य, कष्ट, दगदग, अस्वस्थता, उदासीनता, बेचैनी अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील किंवा यश फारसे मिळालं नसेल. तसा विचार केला तर वृषभ राशी लोकांना 2017 पासूनच ग्रहमान खराब आहे. तिथून सुरू असलेला वाईट काळ ह्या लोकांचा आता ह्या गुरुमुळे संपणार आहे. यासाठी ही भाग्यवान राशी आहे, लक्षात घ्या. वृषभ राशीच्या लोकांना दशमातील शनीचं गोचर चांगलं सुरू आहे. नंतर हा शनी लाभातून जाणार आहे. म्हणजे सरासरी 4 वर्ष हे शनीचं गोचर चांगलं असणार आहे. गुरुचंही गोचर आता इथून पुढे चांगलं होतं आहे. त्यामुळे राशीचक्रामध्ये मेष राशीनंतर जर कुठली भाग्यवान राशी असेल की प्रगती पथावर राहणारी राशी असेल तर ती वृषभ आहे. म्हणून वृषभ राशी भाग्यवान, लक्षात घ्या. वृषभ राशीच्या लोकांना 1 मे 2024 ते फेब्रुवारी 28 पर्यंतचा काळ अतिशय प्रगतिकारक आणि उत्तम जाणार आहे. ही एक आनंदाची बाब या राशीच्या लोकांना राहणार आहे. 2017 पासून सुरू असलेल्या या लोकांची अधोगती आता हा गुरु संपवणार आहे व पुन्हा पूर्वीचे दिवस या लोकांना आता पाहायला मिळतील. राहू केतूचं गोचरही या लोकांना पुढील 3 वर्ष उत्तम आहे. एकंदरीत ही रास 1 मे नंतर प्रगतीपथावर असणार आहे पुढील 4 वर्ष. वृषभ लग्नाला मात्र असा विचार जरी केला तरी वृषभ लग्नाचा विचार केला तर वृषभ लग्नाला किंवा राशीला गुरु अष्टमेश आणि नाशिकेश अशा 2 अशुभ स्थानाचा मालक होत असल्याने तो अशुभ फलदायी आहे आणि तो राशीमधून किंवा पहिल्या स्थानातून येतोय. तेव्हा हा गुरु थोडा आरोग्याच्या बाबतीत नक्कीच त्रासदायक जाऊ शकतो, लक्षात घ्या. विशेषतः आरोग्याची या लोकांना काळजी घ्यायला लागेल. या लोकांनी आपल्या वजनावर किंवा आहारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. योग्य आहार घेणं, नियमित व्यायाम करणं ह्या गोष्टी जर केल्या तर तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे. अन्यथा आरोग्याच्या तक्रारी नक्की उभ्या राहतील. हा गुरु उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी पण स्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे. मात्र आर्थिक लाभ वाढल्यामुळे मागील वर्षापेक्षा तर आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. काहींना हा गुरु स्थान परिवर्तन, निरर्थक भय किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण करेल. थोडं शांत राहा, वाद शक्यतो टाळा. चंद्रावरून गुरुचं भ्रमण होत असल्याने एक चांगली गोष्ट आहे. गुरुसारखा वजनदार व्यक्ती जेव्हा चंद्रासारख्या अस्थिर, चंचल अशा चंद्रावरून जातो तेव्हा मनाला शांतता किंवा स्थिरता देऊन जातो. त्यामुळे ह्या लोकांना आता मानसिक स्थिरता मिळणार आहे. व्यक्ती सद्गुणी, सदाचारी, धार्मिक होईल. त्यामुळे व्यक्तीच्या हातून शुभ कार्य घडतील. या लोकांना आता व्यवसायामध्ये चांगले दिवस येणार आहेत. राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये जी लोक असतील त्यांना राजकारणामध्ये मोठं यश मिळेल. नावलौकिक, प्रसिद्धी, पैसा मिळेल, एखादं पद मिळेल. म्हणजे वृषभ राशीच्या राजकारणी लोकांना पण हे गोचर चांगलं आहे. लाभेश व अष्टमेश गुरु लग्नी येत असल्याने या लोकांना, काही लोकांना वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळणं, विमा, ग्रॅज्युएटी किंवा 2 नंबरचा पैसा, कमी श्रमातला पैसा, अचानक धनलाभ असे अचानक तुम्हाला मोठे होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात लाभ होतील. मित्रांचं सहकार्य उत्तम मिळेल. काहींना उंची वस्तू, वाहन, वस्त्रालंकार याची प्राप्ती होईल.
या गुरुच्या दृष्टीने विचार केला तर हा गुरु पंचम दृष्टीने पंचम स्थानावर पाहत असल्याने या काळात संतती संबंधी शुभ घटना घडतील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मागील वर्षापेक्षा चांगलं यश मिळेल. संतती उत्सुक जोडप्यांना यावर्षी संतती प्राप्तीचे योग आहेत. सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर पडत असल्यामुळे या गुरुमुळे आता वैवाहिक सौख्य आणि स्त्री सौख्य उत्तम मिळणार आहे. मागील 1 वर्षात जर वैवाहिक जीवनामध्ये कटुता आली असेल तर ती आता संपुष्टात येईल. काहींचे पती पत्नीमधले वाद मिटतील किंवा संसार सुरळीत होतील. विवाहसुख मुलामुलींचे लग्न विवाह आता जुळतील. 9वी दृष्टीचा विचार केला तर ती 9वी दृष्टी भाग्यस्थानावर येत असल्यामुळे या गुरुमुळे या लोकांचा आता भाग्योदय होणार आहे आणि ह्या लोकांचे लांबचे प्रवास तीर्थयात्रा किंवा परदेशगमन होणं संभवतं आहे, लक्षात घ्या. म्हणून माझ्या मते वृषभ राशी भाग्यवान राशी आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटची भाग्यवान राशी माझ्या मते राशीचक्रामध्ये सर्वात बलवान ग्रहमान असणारी राशी कुठली असेल येणाऱ्या आगामी 1 वर्षात तर ती मेष असेल. राशीचक्रातली पहिली राशी. त्या राशीविषयी आपण पाहू. 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत मेष राशीला गोचरेने गुरु दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जात असल्याने हा गुरु मागील 2 वर्षापासून होत असलेल्या शारीरिक मानसिक त्रासातून या लोकांची आता मुक्तता करणार आहे. मानसिक अस्वस्थता, चिंता, बेचैनी, मानसिक असमाधान या लोकांनी आता बऱ्याच अंशी हा गुरु कमी करणार आहे. ही एक आनंदाची बाब मेष राशीच्या लोकांसाठी असेल. आता मेष राशीचा विचार केला तर मेष राशीच्या धनस्थानामध्ये गुरु जातोय, तोही श्रीमंत आणि धनदायी राशीमध्ये. त्यामुळे धनस्थानातला गुरु हा मेष राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जोरदार शुभफळ देणार आहे, लक्षात घ्या. आणि द्वितीय स्थानातलं गोचर हे नेहमी अनुकूल असतं, त्यामुळे आर्थिक लाभ या लोकांना चांगले होतील. धनसंचय चांगला होईल. मेष लग्न किंवा मेष राशीला गुरु हा भाग्यश असल्यामुळे हा निर्विवादपणे शुभग्रह ठरतो. हा शुभग्रह होऊन धनस्थानात येतोय म्हणजे सोने पे सुहागा अशी स्थिती होणार आहे, लक्षात घ्या. असा हा शुभग्रह भाग्यश आणि व्ययश होऊन मेष राशीच्या धनस्थानात येत असल्याने या 2 स्थानाची जोरदार शुभफळे या लोकांना मिळणार आहेत. विशेषतः भाग्याची, नशिबाची, दैवाची साथ या लोकांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना कष्टापेक्षा किंवा त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठं यश मिळणं किंवा चांगला पैसा मिळणं ह्या काळात संभवतं. मेष राशीला मे 2025 पर्यंत शनीचे केतूचे गोचरही उत्तम असल्याने या गुरुची ह्या लोकांना जोरदार शुभफळे मिळणार आहेत. इतर गोचर पण ह्या लोकांना चांगलं आहे. लाभातील शनी व धनातील गुरु अशी स्थिती फार कमी वेळा येते, ही ह्या राशीच्या लोकांना पाहायला मिळते. त्यामुळे या लोकांची आता एखादी मोठी इच्छापेक्षा हा गुरु पूर्ण करणार आहे. या लोकांना सर्व सुखाची आणि मनोवांछित गोष्टीची प्राप्ती या काळात होणार आहे. थोडक्यात मे 25 पर्यंत मेष राशीचं ग्रहमान उत्तम असल्याने या लोकांची मोठी प्रगती होणार आहे. मात्र असं असलं तरी फार मोठे कर्ज काढणं, व्यवसायामध्ये फार मोठं गुंतवणूक करणं, धाडस करणं या जास्त आर्थिक लाभाच्या किंवा लोभाच्या पायी कुठलीही मोठी गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. ह्या लोकांनी ह्यापासून या लोकांनी दूर राहिलं पाहिजे. या काळात कर्ज न काढता आहे त्या कर्जातून मुक्त झालं पाहिजे. याचं कारण काय, असं का मी सांगतो? याचं कारण असं आहे की भविष्यात सुरू होणाऱ्या शनीच्या 7.5चा त्रास कमी होण्यासाठी तुम्हाला ह्या नियमाचं पालन करावं लागेल. कारण मार्च 2025 नंतर शनी या राशीच्या लोकांना शनीची 7.5 लागणार आहे आणि ही 7.5 आणि त्यानंतर गुरुही पुढील 2-3 वर्ष गोचरीने खराब असणार आहे. त्यामुळे पुढच्या ग्रहमानाचा विचार करता आत्तापासूनच ह्या लोकांनी जर आर्थिक नियोजन केलं तर ह्या लोकांना बऱ्याच त्रासातून वाचता येईल. हे झालं तुम्हाला एक सूचना की काळ चांगला आहे, तुम्ही भाग्यवान राशी आहात, वर्ष चांगलं आहे. पण त्यानंतरचं काय हे ज्योतिषाच्या माध्यमातून सांगता येतं. हे सांगण्यासाठी वापर केला तर नक्कीच तुम्ही बऱ्याच अडचणीतून वाचू शकाल, यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं. आता आपण ह्या 14 मे 2025 पर्यंत काय चांगलं होईल ते मी सांगणार आहे तुम्हाला. या गुरुमुळे आता तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील. कष्टाच्या मानाने आर्थिक लाभ मोठे होतील, यश मोठं मिळेल, या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. काहींना जुनी येणी वसूल होतील तर काहींचे अडकलेले पैसे मिळतील. काहींना उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल, त्यातूनही त्यांना पैसा मिळेल. काहींना सहज कर्ज उपलब्ध होईल व कर्जाच्या माध्यमातून पैसा मिळाल्याने कर्जाचा ताण किंवा व्यवसायातील अडचणी बऱ्याच कमी होतील या लोकांच्या. थोडक्यात पैशाच्या बाबतीत हा गुरु अनुकूल किंवा चांगला असेल. मात्र तो वेश होऊन धनात येतोय, त्यामुळे कुटुंबावर तुमचा मोठा खर्च होणार आहे, तिथं थोडंसं लक्ष ठेवा. धनसंचय करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे आणि कर्जातून मुक्त होण्याकडे. ह्या 2 गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला पुढील काळातल्या त्रासातून वाचता येईल. काही लोकांना मागे केलेल्या गुंतवणुकीतून मोठे आर्थिक लाभ होतील. आर्थिक लाभ उत्तम झाल्याने कर्जमुक्ती होणं संभवतं. मागील 1.5-2 वर्षापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता हा गुरु मुक्तता किंवा सुटका करणार आहे.
या गुरुमुळे आता लोकांना मानसिक सुख, समाधान, शांतता, स्थिरता मिळणार आहे. का तर सगळ्याच गोष्टी मनासारखं होणार आहेत. त्यामुळे यांना नक्कीच आनंदी वातावरण असणार आहे. आरोग्यात चांगली सुधारणा होणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये आता प्रगतिकारक स्थिती असणार आहे. काहींना नवीन नोकरी मिळणं, पगारवाढ होणं किंवा प्रमोशन होणं किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं संभवतं. व्यावसायिकांचा विचार केला तर व्यावसायिकांनासुद्धा हा गुरु मोठे आर्थिक लाभ करून देणारा, व्यवसायामध्ये वाढ करणारा, प्रगती करणारा जाणार आहे. लक्षात घ्या. याच काळात ह्या लोकांनी आपला व्यवसाय स्थिर करून ठेवा, म्हणजे भविष्यात साडेसातीचा फारसा त्रास ह्या लोकांना होणार नाही. धनस्थानातील गुरुमुळे म्हणजे कुटुंबस्थानातील या गुरुमुळे आता कुटुंबामध्ये एखादं मंगल कार्य पार पडेल. त्यामुळे कुटुंबामध्ये सुख, शांती, आनंद नांदेल. लोक एखाद्या उत्साहामध्ये भाग घेऊन आनंदी होतील. कुटुंबातील वातावरण सुखी, आनंदी राहील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठं यश देणारा जाईल. विशेषतः 14 मे 2025 होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळणार आहे. काहींना अपेक्षेपेक्षा चांगले मार्क पडतील. अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळेल. विशेषतः स्पर्धा परीक्षा करणाऱ्या, बऱ्याच वर्षापासून जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांना यश मिळत नाही, त्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता ह्या एकच वर्षामध्ये शनी आणि गुरु दोघंही छप्पर फाडके यश देणार आहेत. तुमचं नक्कीच काम होईल. तुम्हाला सरकारी नोकरी मिळेल ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं जोरदार अभ्यास करा, कामाला लागा. या गुरुमुळे मेष राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील आणि पार पडतील. तसेच संतती उत्सुक जोडप्यांनाही संतती प्राप्ती सुख मिळेल. वडिलोपार्जित व्यवसायातून काहींना मोठे लाभ होतील. बोलण्यातून मोठा फायदा होईल. का तर धनस्थानातला गुरु बोलण्यातून किंवा कन्सल्टंटच्या माध्यमातून आर्थिक लाभ देणार आहे. त्यामुळे जे लोक ज्योतिष करतील किंवा जे लोक टीचर असतील, शिक्षक असतील किंवा शिकवणी क्लासेस घेत असतील त्यांनाही या गुरुचे खूप चांगले लाभ होणार आहेत. काहींना या काळात कुटुंबासमवेत लांबच्या किंवा परदेशातील सहलीसाठी जाण्याचे योग येतील. थोडक्यात परदेश गमन होईल. व्ययातील राहूमुळे युवकांना परदेशात नोकरीची किंवा शिक्षणाची संधी मिळेल. थोडक्यात मेष राशीला सध्या गुरुबरोबर इतर ग्रहांचं गोचर उत्तम आणि शुभ असल्यामुळे 12 राशीमध्ये सर्वात आघाडीवर असणारी रास म्हणजे मेष आहे. त्यामुळे ही भाग्यवान राशी आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी 6 भाग्यवान राशींना हा गुरु काय फळे देईल हे सविस्तर सांगितलेलं आहे आणि कोणती काळजी घ्यायची तेही सांगितलेलं आहे. मला वाटतं हा विषय तुम्हाला कळला असेल. एक निवेदन करतो, अजूनही ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच चांगले व्हिडिओ पाहायची जर तुमची इच्छा असेल, परंतु अजूनही आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना, आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांना शेअर करायला विसरू नका. ही एक तुम्हाला मी विनंती करतो. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन, कन्सल्टिंग हवं असेल त्या लोकांनी मला डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या लोकांनी मला संपर्क करावा. मी त्यांना नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच म्हणजे मी आता हे 6 भाग्यवान राशी झाले, बाकीच्या राशींचं काय त्या लोकांची डिमांड होणार आहे. त्यामुळे मी इथून पुढचे व्हिडिओ जे आहे ते 12ही राशींना गुरुचं गोचर कसं जाईल हे मी सविस्तर सांगणार आहे. प्रत्येक राशीचा एक व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे त्याही 12 व्हिडिओची प्रतीक्षा करा, वाट पहा आणि तेही व्हिडिओ तुम्ही पाहाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. श्री स्वामी समर्थ.